एवढंसा चेंज केल्यामुळे इतकं सुंदर दिसेल असं वाटलं पण नव्हतं. चला आता बघूया काय केलं मी चेंज तर. चला इथे सकाळी सकाळी यांनी पहिल्यांदा गणपती बाप्पाच्या पूजेची तयारी केली आणि तुम्हाला मी सांगितलं होतं ना की पिरियड्स आहे आता 2 दिवस राहणार आणखी आणि नंतर मग मी माझी पूजा करायला सुरुवात करणार. तर हा जुना ब्लॉग आहे. आता मी आईकडे गेली होती महालक्ष्मींना, त्यामुळे मग ब्लॉग एडिटच करू शकले नाही. आणि जर तुम्ही मला यूट्यूबवर सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्ही लाईव्ह आरती वगैरे बघितलीच असेल महालक्ष्मींची. आणि जे लोक यूट्यूबवर बघत आहात ते इंस्टाग्रामवर जा, सेम आयडी आहे मराठी ब्लॉगर कांचन. आणि जे इंस्टाग्रामवर बघत असतील तर यूट्यूबवर जा. म्हणजे कधी कधी काय होतं की मी तिथे लाईव्ह होते, कधी कधी तिथे एखादा मोठा ब्लॉग टाकला जातो, इथे टाकला नाही जात, असं होतं ना. तर म्हणून मग दोन्ही जागी मला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळे अपडेट मिळून जातील. माझं एक पार्सल आलं होतं, मी तुम्हाला म्हटलं ना की एक चेंज केल्यामुळे असं इतकं छान दिसेल वाटलं पण नव्हतं. तर हे एक पार्सल आलेलं होतं. मी ह्या ऑर्डर केल्या होत्या प्लेट्स, ज्या प्लांटर्सच्या खाली ठेवतात ना त्या प्लेट्स. तर त्या मला व्हाईटच पाहिजे होत्या. आता प्लांटर्स व्हाईट घेतल्या म्हटल्यानंतर मग प्लेट्स पण व्हाईटच लागतील, म्हणून मग या व्हाईट प्लेट्स ऑर्डर केल्या होत्या. या 18 प्लेट्स मी ऑर्डर केल्या होत्या. एक 12चा बंच केला होता आणि एक 6चा, अशा 18 प्लेट्स मी ऑर्डर केल्या होत्या. तर त्या आल्या होत्या आणि त्याच आता इथे माही लावत आहे आणि या प्लांटर्सच्या खाली लावायला, म्हणजे ठेवायला. कारण काय होतं की जेव्हा आपण पाणी घालतो ना तर खाली जे छिद्र असते ना त्यातून ते पाणी खाली पडतं. मग आतमध्ये इंडोर जर प्लांट्स लावलेले असले आपण तर मग ते खाली असं पूर्ण पाणी पाणी होऊन जातं. म्हणून मग ह्या प्लेट्स खूप गरजेच्या राहतात. जर तुम्हाला पण पाहिजे असतील तर लिंक कॉमेंट करा किंवा मग प्रोडक्ट टॅग केलेलं असेल ते बघून घ्या. आता बघा आधीपेक्षा किती छान दिसायला लागलेलं आहे. आता ठेवल्यानंतर खूप छान दिसेल. चला मग लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.